नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. मुलांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर या YouTube चॅनलला सबस्क्राइब केले का? जर सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या व सबस्क्राइब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण पाहणार आहोत आजची तरुण पिढी आणि व्यसनाधीनता हा मराठी निबंध. काय पाहणार आहोत? आजची तरुण पिढी आणि व्यसनाधीनता मराठी निबंध. हा एक वैचारिक निबंध आहे. हा निबंध तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी नक्की विचारला जाईल. तर हा निबंध तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. आणि निबंध आवडला तर निबंधाला लाईक करा आणि शेअर करायला पण विसरू नका. तर चला पाहूयात आजचा निबंध. आजची तरुण पिढी म्हणजे राष्ट्राच्या भविष्याचा कणा. हीच पिढी उद्याचा भारत घडविणार आहे. त्यांची ऊर्जा, बुद्धी, नवचैतन्य आणि जिद्द देशाच्या विकासात मोलाची भर घालू शकते. पण हीच पिढी जर चुकीच्या मार्गाला लागली, विशेषतः व्यसनाधीनतेकडे वळली, तर तिचं संपूर्ण आयुष्य अंधकारमय होऊ शकतं. तरुणाई ही उत्साही, प्रयोगशील आणि भावनिक असते. हेच गुण जर योग्य मार्गदर्शनाअभावी चुकीच्या गोष्टींकडे वळले तर व्यसनांची शिकार होण्याचा धोका वाढतो. अनेकदा मित्रांचा प्रभाव, अति उत्सुकता, कुतूहल, तणाव, कुटुंबातील दुर्लक्ष, भावनिक अस्थिरता तसेच स्वप्नातलं कूल किंवा स्टायलिश वाटण्याचं भान विसरल्यामुळे तरुण व्यसनाच्या जाळ्यात अडकतात. तंबाखू, सिगारेट, दारू, गुटखा, गांजा, ब्राऊन शुगर, इतर नशा देणाऱ्या औषधांचे सेवन आणि अलीकडच्या काळात सोशल मीडिया व मोबाईल गेम्स सारखी मानसिक व्यसने यामध्येही तरुणाई अडकताना दिसते. सुरुवातीला फक्त एकदाच मित्राने दिलं म्हणून स्टायलिश वाटतं. अशा कारणाने घेतलेली सुरुवात नंतर रोजच्या सवयीमध्ये बदलते आणि आयुष्याचा पूर्ण वेधच बदलतो. व्यसनाधीनतेचे परिणाम अनेक स्तरांवर होतात. शारीरिक दृष्टिकोनातून ही व्यसने अनेक आजारांना आमंत्रण देतात. कर्करोग, हृदयरोग, यकृत निकामी होणे, मानसिक अस्थिरता यांसारख्या समस्यांमध्ये वाढ होते. मानसिक आरोग्य ढासळते. माणूस चिडचिडा, नैराश्यग्रस्त आणि अंतर्मुख होतो. शिक्षण, करिअर आणि नातेसंबंध यावरही याचे गंभीर परिणाम होतात. कुटुंबाच्या पातळीवर बघितले तर पालकांचं दुःख, त्यांचा असहायतेचा अनुभव, समाजात मानहानी हे सर्व काही होतं. एक वेळ अशी येते की नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो आणि त्या व्यक्तीला समाजातूनही एकटं केलं जातं. समाजाच्या दृष्टीने ही तरुण पिढी जर व्यसनांच्या गर्ततेत अडकली तर तो समाजच खचतो, अधोगतीकडे जातो. माध्यमांचाही या सगळ्यात मोठा वाटा आहे. सिनेमा, वेब सिरीज, सोशल मीडिया यामध्ये व्यसनांचं ग्लॅमरस चित्रण केलं जातं, जे तरुणांच्या मनावर खोल परिणाम करतं. हे नकळत त्यांच्या वागण्यात झिरपतं. यावर उपाय काय असू शकतो? सर्वप्रथम तर पालकांनी आपल्या मुलांशी संवाद साधावा. संवादातून विश्वास निर्माण होतो. शाळा, कॉलेजांमध्ये व्यसनमुक्तीबद्दल जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. समाजात सकारात्मक आदर्श उभे करणे गरजेचे आहे. तरुणांनी आपल्या छंदांना वेळ द्यावा. क्रीडा, कला, वाचन यामध्ये स्वतःला गुंतवावे. व्यसनाच्या अंधारातून बाहेर येण्यासाठी गरज आहे ती मानसिक आधाराची, समुपदेशनाची आणि योग्य व्यसनमुक्ती उपचारांची. सरकार आणि स्वयंसेवी संस्थांनी व्यसनमुक्ती केंद्रांची संख्या वाढवावी. जनजागृती मोहिमा राबवाव्यात. तरुणांमध्ये नेतृत्व, उद्योजकता आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. समाजाने दोष देण्याऐवजी मदतीचा हात द्यावा.
आजची तरुण पिढी ही देशाच्या विकासाची शक्ती आहे. जर तीच पिढी व्यसनांच्या आहारी गेली तर राष्ट्राचं भविष्यही अंधकारमय होईल. म्हणून प्रत्येकाने सजग राहून स्वतःला आणि आजूबाजूच्या तरुणांना या गर्दतेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण एकच गोष्ट लक्षात ठेवावी, नशा नाही दिशा हवी. अशी सकारात्मक भूमिका घेतल्यास नक्कीच एक व्यसनमुक्त, सक्षम आणि सशक्त भारत घडू शकतो. तर अशा प्रकारे व्यसनाधीनता आणि आजची तरुण पिढी या विषयावरचा मराठी निबंध संपलेला आहे. तुम्हाला आजचा हा निबंध आवडला आहे का? जर हा निबंध आवडला असेल तर निबंधाला लाईक करा, शेअर करा, चॅनेल नवीन असताना चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.